योजना अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना आपण प्रमाणपत्र आणि पहिल्या हप्त्याचं वाटप केलेलं आहे। आत्ताच अमितभाईजी शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते आपण हा लोकसोहळा अर्पण केलेला आहे। त्यानिमित्त देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार साहेब होते, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते आणि या जिल्ह्याचे जयकुमारजी गोरे साहेब ग्रामविकास व पंचायत राज मंत्री हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते। आणि या फलटण तालुक्यामध्ये आपण जवळजवळ 2978 घरकुलांचा पहिला हप्ता आपण आता दिलेला आहे आणि प्रत्येकाच्या खात्यावरती पहिला हप्ता जमा झालेला आहे। मला सुद्धा खूप मनापासून आनंद वाटतोय की या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा मी प्रतिनिधी झालो आणि सगळ्यात जास्त घरकुलं मी या तालुक्यासाठी देऊ शकतो। फार आणि त्या घरकुल ज्यांना मिळाले आहेत त्यांच्या त्या गोरगरीब शेतकऱ्याच्या गोरगरीब कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद अतिशय म्हणजे जो आनंद मला कशानेही मिळणार नाही एवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसला। त्यांचंही मला मनापासून खूप खूप आभार व्यक्त करावं असं वाटतं। आणि जवळजवळ आपण 969 घरं मंजूर आहेत आणि पण त्यांच्यात थोड्याशा तांत्रिक अडचणी आहेत, कुणाला जागा नाही, त्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या सुद्धा थोड्याच दिवसात आपण आमचे BDO साहेब कुंभार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याही अडचणी कशा सॉल्व्ह होतील। गावगावात प्रत्येक सरपंचांना कुठं जागा शिल्लक आहे का, आपली ग्रामपंचायतीच्या जागा तर जिथं शिल्लक असतील, ज्यांना जागा नाही त्यांना आपण जागा देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे। आणि राहिलेले उर्वरित जे कोण तालुक्यातले गोरगरीब जनता राहिले असेल ज्यांना घर नाही त्यांचं सुद्धा आपण 15 एप्रिलपासून पुढं त्यांची सुद्धा नोंदणी करून घेऊन त्यांना सुद्धा आपण लवकरात लवकर घर मंजूर करून देणार आहे। म्हणजे खूप मोठा निर्णय आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतलेला आहे। अतिशय गतिमान सरकार आहे राज्याचं आणि केंद्राचं सरकार। मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मोदी साहेबांच्या ज्या योजना आहेत त्या प्रत्येक योजना आपली चालू आहे। कुठली योजना राज्यातली आणि केंद्राची बंद झालेली नाही। प्रत्येक गरीबातल्या गरीब घटकाला आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार योजना देत असतं। रेशनिंग असेल, गॅस असेल, महिलांसाठी STचं अर्ध तिकीट असेल, माझ्या लाडक्या बहिणीसाठी 1500 रुपयाचा हप्ता असेल, अशा परत मेडिकल ह्याच्यासाठी दवाखान्यासाठी आपण महात्मा फुले योजना आहे त्याच्या अंतर्गत सुद्धा गोरगरिबांचं आपण दवाखान्याचा खर्च सुद्धा बऱ्यापैकी माफ करत असतो। म्हणजे अशा असंख्य योजना आहेत की ज्या बांधकाम कामगारासाठी आपण 10,000 रुपयाची भांडी वाटप करतो, त्याच्या मुलीचा लग्नाचा खर्च करतो, लग्नानंतर त्याच्या डिलिव्हरीचं सुद्धा सरकार हे खर्च करतं, शिक्षणासाठी सुद्धा सरकार मुलींसाठी खर्च करतं। असं सगळं गोरगरिबांसाठी गोरगरिबांच्या आर्थिक अडचणी येणाऱ्या भविष्यातल्या प्रत्येक अडचणीला हे सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभं असतं। आणि तोच कार्यक्रम तोच सोहळा उपस्थित राहण्याची मला म्हणजे उपस्थित राहिलो आणि या सोहळ्याचा आनंद घेऊ शकलो। मी फलटण तालुक्याने मला जी संधी दिली, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला संधी दिली आणि या संधीचं सोनं मी त्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करू शकलो, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि